जलगांव शहर में रक्त की लगातार कमी को देखते हुए ऑपरेशन सिंदूर के समर्थन में और हाजी अब्दुल गफ्फार मलिक साहब पुण्यतिथि के अवसर पर डॉक्टर अब्दुल गफ्फार मलिक फाउंडेशन की ओर से शनिपेट में एक महारक्तदान शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर में 400 यूनिट रक्त का संकलन हुआ, जो कि अपने आप में एक बड़ी उपलब्धि मानी जा रही है। इस भव्य शिविर में सभी धर्मों के नागरिकों के साथ मुस्लिम महिलाओं ने भी निर्भय होकर रक्तदान किया। यह संभव महाराष्ट्र और देश की पहली ऐसी ऐतिहासिक घटना रही। इसमें मुस्लिम महिलाओं ने खुले मन से रक्तदान कर समाज के लिए प्रेरणा हुए एक नया इतिहास रच दिया। कार्यक्रम में उपस्थित मुख्य अतिथि माननीय विधायक चंद्रकांत सोनू, प्रसिद्ध वकील उज्जवल निकम साहब, एजाज मलिक साहब, नदीम मलिक साहब, पूर्व महापौर नितिन लड्डा, प्रमोद पाटिल साहब, निजाम भाई मुल्तानी, पूर्व महापौर अब्दुल करीम सालार साहब, अशोक बोल लाडवंजारी, यूसुफ मकरा साहब, बीडीओ तिवारी साहब, वैद्यकीय महाविद्यालय, विनोद बियानी साहब और आदि मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम के सूत्र संचालक प्रभावी रूप से अयाज मोहसिन साहब और साबिर मुस्तफाबादी साहब ने किया। रक्त संकलन के लिए ब्लड बैंक, इंडियन रेड क्रॉस सोसाइटी जलगांव, सिविल ब्लड बैंक और रेड प्लस बैंक जलगांव को आमंत्रित किया गया था। शहर व जिलों के साथ साथ भिवंडी और मुंबई से भी आए हुए युवाओं ने इस पुण्य कार्य में बढ़ चढ़कर भाग लिया। आमचे नेते हाजी साहेबांच्या चौथ्या वर्षानिमित्त पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी जे आयोजित करण्यात आलं। खरं तर मी सकाळी 11ला यायला पाहिजे होतो, पण खूप उशीर झाला। मुळात माझं गाव इथून 125 किलोमीटर। आज काही कार्यक्रम नाही होते, पण आल्याच्या नंतर मी भारावून गेलो। मी अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर बघितली, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर पाहण्याचा योग मला पहिल्यांदा प्रामाणिकपणे कबूल करतो। 100-125 वाटण्यापर्यंत ठीक आहे, आणि इथं उत्कृष्ट नियोजन 3 संस्था, रेड क्रॉस, रेड प्लस आणि सिव्हिल हॉस्पिटल तिघे एका ठिकाणी येऊन, कारण की रक्तदाते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतील असं त्यांना सुद्धा खात्री असेल, म्हणून ते देखील या ठिकाणी त्यांचा स्टॉप या ठिकाणी आला। उत्कृष्ट नियोजन, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खरोखर हाजी साहेबांना एक समाधान होत असेल की त्यांनी पूर्ण आयुष्य या समाजकारणात, राजकारणात, दीनदलितांसाठी, समाजासाठी, या शहरासाठी, या राज्यासाठी, या देशासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी व्हायला। मी त्यांचा अतिशय चाहता कार्यकर्ता, सुमारे 15 ते 20 वर्ष त्यांच्या संपर्कामध्ये मी होतो। आदरणीय श्रद्धेय पवार साहेब, कदाचित हाजी साहेब लवकर गेले नसते तर पवार साहेबांनी त्यांना आमदारकी लढण्याची संधी रावेरमध्ये दिली, पण साहेबांच्या डोक्यात त्यांना एमएलसी करायचं देखील होतं, हे वास्तव आहे। दुर्दैवाला ती संधी त्या ठिकाणी मिळाली नाही। याच्यात भविष्यात जेव्हा किंवा आपले दिवस आता पुन्हा चांगले येतील, तुमच्या रूपाने ती संधी निश्चित पूर्ण होईल। वेळ लागेल। वातावरण बदलत राहतं, वातावरण कमी जास्त होत राहतं, परंतु राजकारण, समाजकारण एक वेगळा, एक दुसऱ्याशी निगडीत जरी विषय असला, वेगळा जरी असला, हाजी साहेबांनी दोन्ही गोष्टी करताना समाजकारण मोठ्या प्रमाणात केलं। सातत्यानं इकरा संस्था असेल, नाही तर तुमची अँग्लो उर्दू असेल, या संस्थांमध्ये काम करत असताना नॅशनल स्पोर्ट मध्ये देखील त्यांनी काम केलं, जळगाव नगरपालिकेत, महापालिकेत काम केलं।
आमच्या पक्षामध्ये त्यांनी राज्य लेवल पर्यंत काम केलं, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिशा दिली आणि धर्मापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ ही भावना हाजी साहेबांची होती, की आम्ही देखील अंगीकारली की या ठिकाणी राष्ट्र सगळ्यात महत्वाचं आहे, एकता सगळ्यात महत्वाची आहे, संविधान सगळ्यात महत्वाचं आहे, शिस्त सगळ्यात महत्वाची आहे, जेवढा आपण हक्क सांगतो तेवढे कर्तव्य देखील महत्वाचे आहे. हे हाजी साहेबांच्या वागण्यातून बोलण्यातून आम्ही शिकलो. त्यांचं वागणं असं होतं की अतिशय कुठेही तिथे अनुरेणू कोणालाही त्या ठिकाणी व्हायला नको, कार्यकर्ते घडवत असताना समाजात वावरत असताना त्यांचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीने ते जीवन जगले. आणि आज त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी एजाजभाई आपण साऱ्या सहकार्याने जो कार्यक्रम घेतला, मनापासून मी तुमचे या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदनही करतो. आणि अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्यासाठी आपले एजाजभाई आपण या कार्यक्रमामध्ये सातत्याने चैतन्य ठेवलं. अनेक मान्यवर इथे येऊन गेले, उज्ज्वल नेते येऊन गेले, चंदुअण्णा येऊन गेले, देवकर आप्पा येऊन गेले, आमची राष्ट्रवादी सगळी टीम येऊन गेली, सर्व पक्षाचे लोक आले, सर्व समाजाचे लोक आले, सर्व धर्माचे लोक आले, नेते आले, डोनरही आले, सर्व धर्माचे सर्व समाजाचे. हाजी साहेब खरोखर असं व्यक्तिमत्व, त्या नावाभोवतीच एक वलय होतं, सर्वजण ते नाव ऐकल्याबरोबर यावंच लागतं आणि येतात. आणि आज मोठं शिबिर, महाशिबिर मिळाला म्हणजे महाशिबिर आज या ठिकाणी झालं आणि 400च्या आसपास तुम्ही आता जाणार आहात, हे साधी गोष्ट नाही. रक्तदात्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यात 50 महिलांनी दिलं, त्या माता भगिनींना तुम्ही नतमस्तक होतो की आज या ठिकाणी आणि ही संधी आपण उपलब्ध करून दिली. खरं म्हणजे शिक्षित महिला, शिक्षित मुली देतात, पण आपल्या मोहल्ल्यातल्या महिला त्यांना देखील तुम्ही ही संधी उपलब्ध करून दिली. आणि हे आज कोणी पेशंट असेल, कोणी आपले त्या ठिकाणी आज तिथे उल्लेख झाला सैनिक असतील, प्रत्येकाला हे आज या ठिकाणी कामी येणार आहे. ज्या वेळेला रक्ताची गरज पडते, जेव्हा ते पेशंटचे नातेवाईक फिरतात आणि त्यांना जेव्हा रक्त मिळतं, त्यावेळेला त्यांना एक देव मिळाल्यासारखं किंवा काहीतरी आत्मभूती झाल्यासारखं होतं, अनुभूती मिळते. त्यावेळेला ह्या डोनर्सला निश्चितपणाला त्याचा आशीर्वाद मिळेल आणि मिळतो आणि आयोजकांना देखील मिळेल. अशा प्रकारचे मी सदिच्छा देतो. पुन्हा एकदा हाजी साहेबांना या ठिकाणी विनम्रपणे अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.